मित्रांनो नमस्कार। आपणही जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे। पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। मिळालेल्या माहितीनुसार निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 55% दराने महागाई भत्ता देण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित केलेला आहे। यामध्ये या निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक 1 जानेवारी 2025 पासून अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीचा दर 53% वरून 55% हा करण्यात आलेला आहे। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2025 पासून थकबाकीसह माहे ऑगस्ट 2025 च्या निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्यात यावी असं त्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे। तसंच प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची असणार आहे। तसंच ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू असणार आहे। तसंच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार च्या कलम 248 च्या परंतु अन्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकाऱ्यांचा वापर करून शासन असाही आदेश दिलेला आहे की वरील निर्णय हा जिल्हा परिषदेचे निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू असणार आहे। आणि सदरील शासन निर्णय बघण्यासाठी आपण कृपया महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे www.maharashtra.government.in या वेबसाईटवरील सदरील शासन निर्णय हा डाउनलोड करू शकता, बघू शकता। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।